नमस्कार. इयत्ता 9वी मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल. मागच्या भागामध्ये आपण 30, 60, 90 थेरम पाहिलं आणि 45, 45, 90 असे 2 थेरम पाहिले. तशा पद्धतीने 3 थेरम येते का 30 कोणासमोरची बाजू हायपोटेनसच्या हाफ, 60 कोणासमोरची बाजू √3/2 टाइम्स असते हायपोटेनसच्या आणि 45 कोणासमोरची बाजू ही 1/√2 टाइम्स असते. आता मीडियनच्या बाबतीत आपल्याला एक प्रॉपर्टी पाहिजे. तर प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन टू द हायपोटेनियस म्हणजेच कर्णावर टाकलेली मध्यगा ही कर्णाच्या निम्मी असते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यानुसार याचं स्टेटमेंट पण असं आहे. स्टेटमेंट असं आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑफ द हायपोटेनियस इज हाफ द लेंथ ऑफ हायपोटेनियस. म्हणजे कर्णावर टाकलेली मध्यगा कर्णाच्या निम्मी असते. आणि मीडियन म्हणजे काय हे पण माहीत असेल. व्हर्टेक्सपासून समोरच्या बाजूवर टाकलेला जो सेगमेंट असतो, मध्यबिंदूवर टाकलेला जो सेगमेंट असतो किंवा जोडणारा जो सेगमेंट असतो त्याला म्हणतात मीडियन. जसं कोणता पण ट्रायंगल असू द्या, कोणता पण, आणि 3 व्हर्टेक्स असतात ABC आणि समजा B हा व्हर्टेक्स आहे, समोरच्या बाजूचा जो मिड पॉईंट आहे मध्यबिंदू आहे त्याला जर जोडला तर ह्या म्हणजेच या BDला काय म्हणणार मग मीडियन. अशा पद्धतीने 3 ट्रायंगलला मीडियन असतात. जसं या आकृतीमध्ये पण B पासून D ह्या मिड पॉईंटला जोडणारा जो सेगमेंट आहे, D पॉईंट हायपोटेनियसवर आहे, जो सेगमेंट म्हणजे सेग BD ही काय झाली मीडियन झाली. तर ती मीडियन हायपोटेनियसवर आहे आणि ते हायपोटेनियसच्या काय राहते हाफ असते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कर्णावर टाकलेली मध्यगा कर्णाच्या निम्मी असते. मग यासाठी आता गिवन काय होईल स्टेटमेंट तर पाहिलं आपण. आता गिवन आकृतीमध्ये हा जो ट्रायंगल ABC दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये BD ही मीडियन आहे. इथं आपल्याला जी BD दिसते ती काय आहे मीडियन आणि तेच राहील मग आपलं गिवन. मग गिवन असं राहील इन ट्रायंगल ABC आपल्याला माहिती आहे अँगल B 90 डिग्री आहे कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि BD इज द मीडियन आणि ही मीडियन काय करायची आपल्याला हायपोटेनियसच्या हाफ दाखवायची. आणि म्हणून टू प्रूव्ह काय होईल मग टू प्रूव्ह BD म्हणजेच मीडियन हाफ टू द हायपोटेनियस म्हणजेच ACच्या निम्मी हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी कन्स्ट्रक्शनची गरज आहे. तर कन्स्ट्रक्शन काय ते पण पहा. जेवढा BD घेतलेला आहे तेवढाच इकडं DE घेतलेला आहे. D तर मिड पॉईंट आहे, तो ACचा आहे. मग त्याच पद्धतीने D हा मिड पॉईंट BEचा पण घेतला आपण इथं. म्हणजेच BD आणि DE हे 2 सारखे सेगमेंट आहे. जेवढा BD होता तेवढाच काय घेतला DE आणि E पॉईंट कोणाला जॉईन केला Cला. तर हे आहे कन्स्ट्रक्शन. मग त्यानुसारच कन्स्ट्रक्शन असं राहील. टेक पॉइंट E ऑन रे BD सच दॅट कसा BD इज इक्वल टू DE आणि नंतर काय केलं जॉईन EC जॉईन पण केला. तर या पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं. BD इतकाच DE घेतला लक्षात ठेवा आणि E कोणाला जॉईन केला पॉईंट Cला. तर या पद्धतीने पहिल्यांदा आपण गिवन टू प्रूफ आणि कन्स्ट्रक्शन लिहिलं. आता याच्यानंतर काय राहणार प्रूफमध्ये आपल्याला 2 ट्रायंगल इथं पण कॉन्ग्रंट दाखवायचे. आपल्याला कॉन्ग्रंटच्या टेस्ट होत्या त्याच पद्धतीने. पण कोणते 2 ट्रायंगल हे 2 ट्रायंगल ज्याच्यामध्ये टेस्ट तयार होऊ शकते असे 2 ट्रायंगल म्हणजेच ट्रायंगल ADB इन ट्रायंगल ADB हा जो ट्रायंगल आहे तो CDEला आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. अँड ट्रायंगल CDE या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपण कोणती टेस्ट तयार होती ते पाहू. जसं इथं 2 बाजू आपल्याला दिसतात ते सारखे आहे आणि जो मधला अँगल आहे तो पण कॉन्ग्रंट आहे कारण तो व्हर्टिकली अपोजिट आहे. आणि म्हणजेच SAS टेस्ट त्या ठिकाणी तयार होती आणि त्यानुसारच म्हणजेच AD पहिल्यांदा आपल्याला AD इज इक्वल टू CD किंवा आपण AD कॉन्ग्रंट CD कारण हे गिवन आहे कारण मीडियन म्हणजेच मिड पॉईंट आहे D. नंतर कन्स्ट्रक्शननुसार पण विचार केला तर BD इज इक्वल टू काय BD इज इक्वल टू ED. BD इज इक्वल टू जर आपण BDचा विचार केला तर EDचं होईल इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रंट ED कारण हे कन्स्ट्रक्शन आहे.
आणि SAS टेस्ट आहे म्हणून अँगल महत्त्वाचा, मधला अँगल ADB इज कॉन्ग्रंट टू द अँगल CDE आणि याचं कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग या 3 गोष्टी तयार झाल्या, 2 साईड्स आणि एक मध्ये अँगल, म्हणजे टेस्ट कोणती झाली SAS. म्हणून हे दोन्ही ट्रायंगल म्हणजेच ट्रायंगल ADB इज कॉन्ग्रंट टू द ट्रायंगल CDE आणि याचं कारण काय राहणार SAS टेस्ट. आणि जेव्हा 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात, आपल्याला काय माहिती आहे, मग जेव्हा 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात त्याच्या उरलेल्या बाजूसुद्धा कॉन्ग्रंट होतात. आता हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले तर उरलेल्या बाजू कोणत्या बरं, उरलेल्या बाजू म्हणजेच AB आणि EC ह्या पण बाजू कशा होतील, कॉन्ग्रंट होतील, ते पण आपण लिहू. देअरफॉर AB या ठिकाणी पहा AB कॉन्ग्रंट, इकडे काय होईल मग CE आणि याचं कारण काय लिहितो आपण CT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे का केलं आपण, हे मधले 2 ट्रायंगल का घेतले, कारण आपल्याला हे दाखवायचं आहे का BD ACच्या निम्मा आहे, पण BD ACच्या डायरेक्ट निम्मा होणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, तर पहिले आपण हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले. आता हे 2 ट्रायंगल का दाखवले, कारण यासाठी, कारण आपल्याला AB आणि CE पहिल्यांदा सारखं दाखवायचं आहे. हे दोन्ही का सारखे दाखवायचे, कारण नंतर आपल्याला 2 मोठे ट्रायंगल घ्यायचे आणि ते कॉन्ग्रंट दाखवायचे. मोठे ट्रायंगल घेऊन काय करायचे, ते दोन्ही कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी पहिल्यांदा 2 छोटे घेणं गरजेचं होतं, म्हणून ते काम केलं आपण. आता मोठे 2 ट्रायंगल, एक म्हणजे ABC आणि दुसरा म्हणजे ECB, ह्या 2 ट्रायंगलमध्ये. तर हे दोन्ही ट्रायंगल डायरेक्ट कॉन्ग्रंट होतील का, पहिल्यांदा आपण चेक करू. आता आपल्याला काय माहिती, आता ही बाजू आता इतक्यात आपण पाहिली का ही बाजू कॉन्ग्रंट आहे. तर आता मोठ्या 2 ट्रायंगलचा जर विचार केला, मोठ्या 2 ट्रायंगल म्हणजेच ABC आणि ECBमध्ये पाहू आपण. तर ह्या दोन्ही बाजू सारख्या आहे, या दोन्ही ट्रायंगलच्या, मोठ्या 2 ट्रायंगलच्या. ओके, एक बाजू झाली. ही खालची बाजू कॉमन आहे BC. ओके, 2 बाजू झाल्या. पण अजून एक गोष्ट पाहिजे काहीतरी, इथं अँगल B 90 डिग्री आहे, पण इथं अँगल C 90 डिग्री आहे का, तर नाही आहे. म्हणजे SAS होणार नाही, म्हणजे डायरेक्ट आपण लिहायचं नसतं, कारण आपण पहिले चेक करायचं SAS होईल का, नाही होणार. नंतर SSSचा विचार करू. तिसरी बाजू म्हणजेच AC आणि BE या कॉन्ग्रंट दिलेले आहे का गिवनमध्ये, तर नाही आहे. म्हणजे तिसरी बाजू पण कॉन्ग्रंट नाही, म्हणजे SSS सुद्धा टेस्ट होणार नाही. आता काय राहिलं, आता आपण जर विचार केला 2 अँगलचा विचार करू, म्हणजेच AS आहे 2 अँगल, तर इथं फक्त एकच अँगल देईल, अँगल B. दोन्ही मोठ्या ट्रायंगलमध्ये जर विचार केला तर अँगल B देईल, तिकडे अँगल C दिलेला नाही आहे, म्हणजे ती पण टेस्ट होत नाही. हायपोटेनियस साईडचा विचार केला तर हायपोटेनियस पण दिलेलं नाही, म्हणजे कोणत्याही टेस्ट इथं तयार होत नाही. मग अजून काहीतरी काम इथं बाकी असल्याचा अर्थ. मग आता याच्या पुढं काय करायचं, 2 ट्रायंगल जेव्हा आपण कॉन्ग्रंट लिहिले, अजून एक अँगल मी लिहितो, म्हणजे पुढचं काम आपलं सोपं होईल. अजून एक अँगल लिहितो. कोणता अँगल बरं, हा जो अँगल इथे या दिसतोय आपल्याला, म्हणजेच BAD, म्हणजेच कोणता अँगल BAD, हा कॉन्ग्रंट लिहितो मी. जर मी इथं BAD म्हटलं, इथं पण पहा BAD असं म्हटलं तर इथं काय होईल, ECD, अँगल ECD कुठे होईल तो पण पाहू आपण. याचं कारण लिहितो पहिल्यांदा CACT, ECD कुठे पहा ECD हा अँगल. तर हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट मी आता या ठिकाणी लिहिले. आता जेव्हा मी हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट लिहिले तर हे कोणत्या प्रकारचे तुम्हाला दिसतात ते पहा. तर जर नीट विचार केला तर 2 लाईन आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि हे 2 अँगल सारखे, असा अर्थ होतो. म्हणजेच ते अल्टरनेट अँगल आहे. म्हणजे 2 छोट्या ट्रायंगलमधले हे जे 2 अँगल आलेले ते जर आकृतीचा विचार केला तर ते कोणत्या प्रकारचे तयार झाले, अल्टरनेट अँगल. आणि जेव्हा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट राहतात, म्हणजे अशा प्रकारची आकृती तयार राहते आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट राहतात, तेव्हा लाईन पॅरलल असतात. कोणत्या लाईन पॅरलल होईल मग, तर लाईन पॅरलल ह्या होतील AB पॅरलल CE म्हणजेच EC. मग देअरफॉर AB पॅरलल, AB कोणाला, ECला पॅरलल. आणि याचं कारण राहील आता अल्टरनेट अँगल टेस्ट.
ही अल्टरनेट अँगल टेस्टनुसार तयार झालेलं काम आहे. कारण अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर लाईन पॅरलल असतात, तर याचा इथं वापर आहे. आणि जेव्हा लाईन पॅरलल आहे, आता पुढचा भाग पहा, हा झाला पहिला भाग याच्यातला. आता नंबर 2 मध्ये पाहू आपण. जेव्हा परत काय म्हटलं मी, जेव्हा लाईन पॅरलल असतात तेव्हा त्या दोघांमधलं डिस्टन्स सारखं राहतं असं आपण म्हणतो. आणि किंवा असं पण समजा या ठिकाणी ह्या 2 लाईन पॅरलल आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे, बी सी ट्रान्सव्हर्सल आहे. आता विचार करा, जर बी सी ट्रान्सव्हर्सल मानली आपण तर अँगल बी आणि अँगल सी हे इंटेरियर अँगल होतील का नाही. मग आता याच्या पुढं आपण नंबर 2 मध्ये इथं ते पॅरलल लिहिलेलंच आहे आणि मग ट्रान्सव्हर्सल लिहितो परत एकदा. ए बी पॅरलल ई सी आणि ट्रान्सव्हर्सल काय आहे, आता ट्रान्सव्हर्सल काय मानले आपण, बी सी. त्याच्यामुळे काय झालं, कोणते 2 अँगल इंटेरियर झाले, अँगल बी आणि अँगल सी. एक अक्षरी ऐवजी 3 अक्षरी लिहितो, अँगल ए बी सी प्लस अँगल ई सी बी. ई सी बी इज इक्वल टू 180 डिग्री, 180. कारण का, कारण ते इंटेरियर अँगल आहे, इंटेरियर. आणि त्याच्यातला एक अँगल आपल्याला माहिती आहे ए बी सी, तो किती आहे, तो 90 डिग्री आहे. आणि आपण ती किंमत टाकली इथं 90 प्लस अँगल ई सी बी इज इक्वल टू 180. म्हणजेच अँगल ई सी बी किती आला, 180 मायनस 90 म्हणजेच अँगल ई सी बी आला 90 डिग्री. हा अँगल ई सी बी किती आला, 90 डिग्री. मग हे काम इथं करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण 2 छोटे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, छोटे ट्रायंगल, तेव्हा डायरेक्ट मोठे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट तयार होती नाही तरी पण. मग छोट्या ट्रायंगलमधले हे 2 अँगल आपण घेतले, जे अल्टरनेट तयार झाले. मग त्यानुसार लाईन पॅरलल झाले आणि लाईन पॅरलल झाल्यावर आकृतीनुसार बी सी ट्रान्सव्हर्सल मानल्यावर अँगल बी 90 आहे, त्या अँगल सी पण काय झाला, 90. आता मात्र मोठे 2 ट्रायंगल घ्यायचे आपल्याला आणि ते कॉन्ग्रुएंट दाखवायचे. म्हणजे या पद्धतीने आता पुढचं पण काम आपल्याला करायचं आहे नंबर 3 मध्ये. आता नंबर 3 मध्ये काय होईल पहा, इथपर्यंत झाले. आता नंबर 3 मध्ये असं होईल, इन ट्रायंगल. हे प्रूफमध्येच आहे, इन ट्रायंगल कोणकोणते, ए बी सी अँड दुसरा कोणता आता, ई सी बी. ट्रायंगल ई सी बीमध्ये काय काय सारखं आहे पहा. पहिल्यांदी आकृती दिसते आता, ए बी कॉन्ग्रुएंट, ए बी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, ई सीला. आपल्याला ते मग प्रूव्ह झालेलं आहे, त्याला आपण फ्रॉम 1 म्हणू, फ्रॉम 1. ठीक आहे. नंतर अँगल आपल्याला माहिती आहे आता, अँगल बी इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट अँगल सी. आणि याचं काय कारण, इच 90 डिग्री. याला आपण नंबर 2 म्हणू, फ्रॉम 2. गिवन पण आणि 2 मध्ये पण दिलेलं आहे. आणि अजून एक बाजूची मग खालची कॉमन, बी सी कॉन्ग्रुएंट बी सी. याचं कारण काय, कॉमन अँगल, कॉमन साईड. याचं काय कारण, कॉमन साईड. तिन्ही झाले 2 साईड आणि मध्ये एक अँगल म्हणजे एस ए एस. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू द ट्रायंगल ई सी बी. कारण काय, एस ए एस टेस्ट. आणि हे 2 ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं होतं, त्यासाठी एवढं काम केलं आपण. हेच 2 ट्रायंगल का कॉन्ग्रुएंट, कारण त्याची जी तिसरी बाजू आहे, 2 तर बाजू कॉन्ग्रुएंट आपल्या झाल्याच होत्या, तिसरी बाजू जी हायपोटेन्यूस आहे ती महत्त्वाची होती. आणि म्हणून ए सी कॉन्ग्रुएंट बी ई. देअरफॉर ए सी इज कॉन्ग्रुएंट टू द साईड कोणती, बी ई. आणि याचं कारण सी एस सिटी, याला नंबर 3 दिला मी. आता इथपर्यंत जरी झालं तरी आपलं जे 2 प्रूव्ह आहे ते अजून झालेलं नाही आहे. 2 प्रूव्ह काय आहे, बी डी इज इक्वल टू हाफ ए सी, ते अजून झालेलं नाही आहे. मग आता पहा, ए सी आणि बी ई सारखं आहे, बी ई, ए सी आणि बी ई हे सारखे. आता आपण कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं होतं पहा, काय केलं होतं, जेवढा बी डी होता तेवढंच काय घेतलं होता, डी ई घेतला होता. आकृतीत पहा, बी डी आणि डी ई सारखा होता. ओके. मग हा जो बी डी आहे तो बी ईच्या निम्मा आहे. बी डी कसा आहे, बी ईच्या निम्मा आहे. आणि बी ई म्हणजेच ए सी आहे, म्हणजेच ए सीच्या पण निम्मा आहे, असं त्याचा अर्थ होतो. नाव
आता शेवटचा भाग नाव नंबर 4मध्ये पहिल्यांदा काय लिहितो मी, बी डी इज इक्वल टू हाफ. बी डी कोणाच्या निम्मा आहे, बी ईच्या निम्मा आहे. कारण हे कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिलं होतं आपण, हे कन्स्ट्रक्शन होतं. आणि जर बी डी बीच्या हाफ असेल तर याचा अर्थ काय होतो, बी डी हा ए सीच्या सुद्धा हाफ आहे फ्रॉम 3मध्ये पहा, 3मध्ये बी म्हणजेच ए सी आहे. बी डी बरं सांगतो, बी डी जर बी ईच्या निम्मा आहे कन्स्ट्रक्शनमध्ये तर बी म्हणजेच कोण आहे, ए सी फ्रॉम 3 म्हणजे ए सीच्या पण निम्मा आहे. या पद्धतीने थेरम पूर्ण झालं. थेरममध्ये लक्षात ठेवायचं काय काम आहे का, जर हायपोटेनिसवर मेडियन टाकलेला असेल तर मेडियन हा हायपोटेनिसच्या लांबीच्या कसा राहतो, हाफ असतो. तर याच्यातून हे प्रूव्ह झालं. समजा या टॉपिकवर एखादा प्रश्न आहे जो मेडियन हायपोटेनिसच्या हाफ आहे, तर इथं अशी आकृती दिली ज्याच्यामध्ये पी क्यू 12, क्यू आर 5 आणि क्यू एस ही मेडियन दिलेली आहे आणि क्यू एस ची लांबी काढायची. तर अशा उदाहरणामध्ये आता या ठिकाणी महत्त्वाचं काय कोण माहीत पाहिजे आपल्याला, हायपोटेनिस. तर कधी पण पहिल्यांदा हायपोटेनिस दिलेलं आहे का ते चेक करायचं. इथं दिलेलं नाही आहे तर पहिलं काम काय करावं लागेल, तर पायथागोरस थेरम वापरावं लागेल. म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर पायथागोरस थेरम काय आहे, बाय पायथागोरस थेरम हायपोटेनिसचा स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर तो वापरायचा. म्हणजेच या ठिकाणी पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. आणि याच्यामध्ये किमती दिलेल्या आहे त्यानुसार, म्हणजेच 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर म्हणजेच 144 प्लस 25 म्हणजेच 169 झाला पी आरचा स्क्वेअर. आणि म्हणजेच पी आर किती आला, पी आर आला 13. मग पी आर जर 13 आला, मीटर असेल तर मीटर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर आणि कोणताही एकक दिलं नसेल तर युनिट लिहायचं, 13 युनिट. आणि नंतर आपली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी वापरायची नंबर 2मध्ये, बाय द प्रॉपर्टी ऑफ मेडियन. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर मेडियन हा हायपोटेनियसवर जर टाकलेला असेल तर तो कसा असतो, हाफ. म्हणजेच क्यू एस इज इक्वल टू हाफ पी आर. आणि पी आर तर द्यायला 13 म्हणजेच क्यू एस इज इक्वल टू हाफ इंटू 13. आणि 13च्या निम्मा किती होईल तर 6.5 युनिट. तर या पद्धतीचं हे उदाहरण असतं का मेडियन तुम्हाला मेडियनची लांबी काढा, अशा प्रकारचे प्रश्न पण असतात. आता पुढचा टॉपिक काय, तर पुढचा टॉपिक असा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. आणि याच्यानंतर तुम्हाला लगेच अँगल बायसेक्टर थेरम पण आहे. थेरम आणि कन्व्हर्स हे दोन्ही भाग आहे पार्ट 1 पार्ट 2मध्ये. तर इथं काय आता द परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच काय का त्या रेषाखंडाचे 2 समान भाग करणारी लाईन आणि परपेंडिक्युलर पण, म्हणजे जिथं मिड पॉईंट आहे तिथं परपेंडिक्युलर असणारी लाईन. म्हणजे जसं सेक ए बीची लाईन यल ही काय परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, तर एम जवळ परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री आहे आणि त्याच ठिकाणी बायसेक्ट पण आहे, हा त्याचा अर्थ. आणि याचं स्टेटमेंट असं आहे, एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द सेगमेंट. म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट हा दिलेल्या सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून समान अंतरावर असतो. म्हणजे ह्या आकृतीनुसार लाईन यल जरी परपेंडिक्युलर बायसेक्टर असली तरी पण त्याच्यावर आपण कोणता पॉईंट घेतला, पी, तो पी पॉईंट ए आणि बीपासून समान अंतरावर असतो. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग त्यानुसार पहिल्यांदा गिवन, मग गिवनमध्ये काय येईल, पहिले गिवनमध्ये असं येईल, लाईन यल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग, कोणता सेग तर ए बी ॲट पॉईंट यम जवळ. आणि हा जो पी पॉईंट आहे त्या लाईनवरच आहे, जी बायसेक्टर आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर त्याच्यावरच आहे. अल्सो पॉईंट पी ऑन द लाईन यल. हा कोणता पण पॉईंट आहे, एनी पॉईंट आहे, हां लक्षात ठेवा. कुठे घ्या तुम्ही, खाली घ्या वरती घ्या, कुठे तो पॉईंट घ्या. तर हे झालं गिवन. आणि टू प्रूव्ह काय आपल्याला, तर टू प्रूव्ह या पद्धतीने का तो पॉईंट इक्विडिस्टन्स ए आणि बी पासून आहे, म्हणजेच पी ए इज इक्वल टू पी बी हे प्रूव्ह करायचं आहे. आणि कन्स्ट्रक्शन आपण असं याच्यामध्ये मानू की हे जॉईन केलेलं आहे आपण, जॉईन
पी ए अँड पी बी. पीपासून ए आणि पीपासून बी हे दोन्ही पॉईंट काय केले, जॉईन केले. आता प्रूफ. आता कसं काय हे दोन्ही सारखे होतील बरं, पी ए आणि पी बी. तर इथं पण दोन ट्रँगल तयार झालेले, ते दोन्ही ट्रँगल जर आपण कॉन्ग्रंट दाखवले तर झालं काम. दोन ट्रँगल कॉन्ग्रंट झाले तर त्याच्या उरलेल्या बाजू कशा होतात, कॉन्ग्रंट. इथं दोन ट्रँगल, आपण त्यांचे नावं घेऊ आणि पहिले टेस्ट विचार करू. मधली बाजू कॉमन आहे, या ठिकाणी 90 डिग्री आहे, आणि खालच्या पण या दोन्ही बाजू म्हणजेच ए एम आणि बी एम सारखा आहे, कारण एम तर मिड पॉईंट आहे ना. तर याचा अर्थ तिथं टेस्ट कोणती होती पहा, दोन बाजू आहे आणि इन्क्लुडेड अँगल आहे. तर टेस्ट काय होईल मग, एस ए एस बस. आणि हे दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रंट झाले एस ए एसनुसार, तर उरलेल्या बाजू म्हणजेच पी ए इज इक्वल टू काय होईल, पी बी म्हणजेच सी एस सिटीनुसार. तर या पद्धतीने मग पहिलं काम काय करतो आपण, ट्रँगलचं नाव. इन ट्रँगल काय नाव, पी एम ए अँड ट्रँगल पी एम बी. तर हे दोन ट्रँगल आणि अनुक्रमे एस ए एसनुसार पहिल्यांदी पी एम कॉन्ग्रंट पी एम, कारण कॉमन काय साईड, नंतर अँगल जो 90-90चे हेच नाव पी एम ए इज कॉन्ग्रंट अँगल पी एम बी, कारण गिवन आहे परपेंडिक्युलरनुसार. आणि तिसरं म्हणजे साईड, ए एम इज कॉन्ग्रंट टू बी एम. आणि याचं कारण काय, तर हे पण गिवन आहे कारण बायसेक्टर आहे, म्हणून हे दोन ट्रँगल कॉन्ग्रंट झाले. कोणते दोन ट्रँगल, ट्रँगल पी एम ए इज कॉन्ग्रंट टू द ट्रँगल पी एम बी, आणि कारण एस ए एस टेस्ट. आणि दोन ट्रँगल कॉन्ग्रंट झाल्यावर त्याच्या उरलेले बाजू उरलेले घटक सारखे राहतात त्या नियमानुसार. मग देअरफॉर उरलेले घटक दोन बाजू आहे, मग तिसरी बाजू काय होईल, पी ए. पी ए इज कॉन्ग्रंट टू द पी बी. पी ए पी बी सारखी झाली सी एस सिटीनुसार. आणि हेच होतं आपल्याला टू प्रूफ, पी इज इक्वल टू पी बी. आणि आपल्याला याच्यातून काय घ्यायचं, जर परपेंडिक्युलर कोणत्याही सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असू द्या आणि त्या बायसेक्टरवर कुठेही पॉईंट असू द्या, त्या लाईनवर कुठेही पॉईंट असू द्या, तो पॉईंट दिलेल्या सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून कसा राहतो, इक्विडिस्टन्स. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर जे थेरम आहे त्याचं कन्व्हर्स. आता जे थेरम होतं म्हणजे तो पार्ट 1 होता, त्याच्यामध्ये काय होतं का जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर त्या लाईनवर जो पॉईंट आहे तो इक्विडिस्टन्स असतो सेगमेंटच्या एंड पॉईंटजवळ, बरोबर. आता कन्व्हर्स काय पहा, कन्व्हर्स असं आहे, जर दिलेला पॉईंट म्हणजे ज्या इथं पी पॉईंट आहे हा जर इक्विडिस्टन्स असला एंड पॉईंटपासून, सेगमेंट कोणत्या पण सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून, जसं इथं ए बीचे एंड पॉईंट काय आहे ए आणि बीपासून, जर इक्विडिस्टन्स असला म्हणजेच पी ए इज इक्वल टू पी बी इथं दिलेलं आहे. तर मिड पॉईंटमधून जाणारी जी लाईन असते ती परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. त्या सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून जी लाईन जाणार ती काय राहते, ती परपेंडिक्युलर पण राहते. हे प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे मिड पॉईंट दिलेला आहे पण परपेंडिक्युलर राहतो मिड पॉईंटजवळ, हे प्रूव्ह करायचं आहे. तर यासाठी पहिल्यांदा गिवनमध्ये काय पहा, टेक पॉईंट पी इज एनी पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट ऑफ ए अँड बी. सेगमेंट ए बीचे जे एंड पॉईंट आहे ए आणि बीपासून तो कसा आहे इक्विडिस्टन्स, हे गिवनमध्ये दिलेलं आहे. म्हणजेच पी ए इज इक्वल टू पी बी हे गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. टू प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह पॉईंट पी इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा पॉईंट पी कसा आहे, अशी लाईनवर आहे का जी लाईन कशी आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे सेग ए बीची, हे प्रूव्ह करायचं आहे. आणि आपण एक महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन इथं असं आहे, टेक पॉईंट मिड पॉईंट एम, टेक मिड पॉईंट एम हा मिड पॉईंट घेतला पहिल्यांदा आपण, ते एक महत्त्वाचं. आणि काय केलं, त्या मिड पॉईंटमधून आणि या पीमधून काय केली, एक लाईन काढली. हा तर इक्विडिस्टन्स आहे, तर या पी पॉईंटपासून आणि एममधून काय केली लाईन, आणि ती लाईन ह्या सेगमेंटचे दोन भाग तर करतेची कारण मिड पॉईंटमधून गेल्यामुळं, पण त्या ठिकाणी एमजवळ काय आपल्याला परपेंडिक्युलर दाखवायचं आहे, हे महत्त्वाचं. तर त्यासाठी आता प्रूफमध्ये काय पहा, आता प्रूफमध्ये इथं परत दोन ट्रँगल तयार झाले आणि हे दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रंट दाखवायचे, तेच एकदा काम. पण या ठिकाणी आता अँगल दिलेला नाही आहे, तर इथं पहा या दोन साईड मिड पॉईंटमुळे सारख्या, या दोन साईड तर पी इज इक्वल टू पी बीनुसार आणि मधली बाजू कॉमन. म्हणजे टेस्ट सरळ साधी का यस यस यस
नुसार हे दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रंट. तर पहिलं काम आपण ते करू. इन ट्रँगल पहिलं PMA आणि दुसरा ट्रँगल तो म्हणजेच PMB आणि तिन्ही पण साईडच आहे म्हणून कोणत्या पण बाजूने सुरुवात केली तरी चालेल. पहिले आपण गिवनमधलं PA इज इक्वल टू PB गिवन, नंतर मधली कॉमन PM कॉन्ग्रंट PM आणि याचं कारण कॉमन साईड आणि तिसरी जी मिड पॉईंटनुसार कन्स्ट्रक्शननुसार तयार झालेली M मिड पॉईंटमुळं म्हणजेच AM कॉन्ग्रंट BM आणि याचं कारण काही कन्स्ट्रक्शन आहे आणि म्हणून दोन्ही ट्रँगल म्हणजेच PMA इज इक्वल टू म्हणजेच कॉन्ग्रंट होईल पुढं इज कॉन्ग्रंट ट्रँगल PMB. यस टेस्ट. ओके आता टेस्ट तर तयार झाली पण आपल्याला तिथं 90 डिग्री दाखवायचा M जवळ. टेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे उरलेले घटक हे कसे राहतात कॉन्ग्रंट, पण इथं आपण अँगल घेऊ आपण एकच तो म्हणजेच PMA. अँगल PMA इज इक्वल टू अँगल PMB आणि याचं कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल CACT. ओके इथपर्यंत पण झालं. PMA आणि PMB हे दोन्ही अँगल सारखे. आता हे दोन्ही सारखेच आहे पण आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचे, तर आकृतीमध्ये हे लिनियर पेअर आहे का नाही. दिसतं ते शेजारी आहे एकाच लाईनवर आहे एकाच सेगमेंटवर दिसतं ते म्हणजे कसे लिनियर पेअर आहे आणि त्यांची बेरीज किती राहते 180. मग याला नंबर 1 दिला आणि नंबर 2 मध्ये मी असं लिहितो अँगल PMA प्लस अँगल PMB इज इक्वल टू 180 कारण लिनियर पेअर नंबर 2 आणि 1 आणि 2 मध्ये पहा हे दोन्ही सारखे पण आहे आणि बेरीज 180 पण आहे म्हणजे किती झाले 90 म्हणजेच अँगल PMA इज इक्वल टू अँगल PMB इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 1 to आणि जर 90 डिग्री झाले तर टोपरू तयार झालं ना. पॉईंट P कशावर आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. बायसेक्टर होताच तर आता परपेंडिक्युलरसुद्धा M जवळ तयार झाला म्हणजेच इथं 90 डिग्री तयार झालं. मग देअरफॉर पॉईंट P जे टोपरू ते लिहिणं गरजेचं इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2. ओरिजिनल थेरम काय का वरचा कोणताही पॉईंट एंड पॉईंटपासून समान अंतरावर असतो आणि कन्वर्स काय जर एखादा बायसेक्टर असला एखादी लाईन म्हणजे सेगमेंटची बायसेक्टर असली आणि त्याच्यावरचा पॉईंट जर इक्विडिस्टन्स असला तर ती लाईन म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम त्याच्यानंतर कन्वर्स आणि लगेच आता अँगल बायसेक्टर थेरम. ज्या पद्धतीने ते परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आहे त्याच पद्धतीने जवळपास जसं परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पॉईंट इक्विडिस्टन्स असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी अँगल बायसेक्टरवरचा पॉईंट कोणत्याही अँगलचा जो अँगल बायसेक्टर असतो त्याच्यावर कुठेही पॉईंट घ्या. जसं इथं A पॉईंट घेतला रे QS जो बायसेक्टर आहे अँगल PQRचा आणि तो A पॉईंट उरलेल्या दोन बाजू ज्या आहे अँगलच्या म्हणजेच दोनच बाजू राहतात अँगलच्या जसे QP आणि QR ह्या दोन उरलेल्या बाजू तर त्या दोन बाजूंवा परपेंडिक्युलर टाकलेलं आहे आणि ते डिस्टन्स सारखं राहतं म्हणजेच इक्विडिस्टन्स असतं हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. म्हणजेच पॉईंट A QR अँड QP ह्या दोन साईड्सपासून कसं आहे इक्विडिस्टन्स हे प्रूव्ह करायचं आहे आणि इक्विडिस्टन्स म्हणजेच AB इज इक्वल टू AC हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आणि परत आपण ते पहिल्यांदा स्टेटमेंट असं आहे एव्हरी पॉईंट ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साईड्स ऑफ अँगल म्हणजेच कोनदुभाजकावरचा कोणताही पॉईंट हा दिलेल्या बाजूंपासून समान अंतरावर असतो हा त्याचा अर्थ. मग त्यानुसार गिवनमध्ये काय लिहिलं आपण तर एक QS इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQR QS ही बायसेक्टर आहे. नंतर पॉईंट A इज एनी पॉईंट ऑन रे QS पॉईंट A कुठेही घ्या एनी पॉईंट ऑन रे QS आणि A पासून महत्त्वाचं म्हणजे परपेंडिक्युलर टाकलेलं आहे ते पण गिवनमध्ये कारण डिस्टन्स सारखं दाखवायचं आहे तर डिस्टन्स म्हणजेच परपेंडिक्युलर असतं म्हणून A पासून परपेंडिक्युलर आहे AB परपेंडिक्युलर QP आणि AC परपेंडिक्युलर QR आणि हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तेच सारखं दाखवायचं आहे म्हणून टू प्रूव्ह AB
कॉन्ग्रंट ए सी. आणि प्रूफ. आता प्रूफमध्ये परत एकदा दोन ट्रायंगल निवडायचे, ते दोन्ही कॉन्ग्रंट दाखवायचे, उरलेले घटक कॉन्ग्रंट राहतात, त्याचनुसार जायचं आहे. पण इथं टेस्ट कोणती होती ते पाहू आपण. हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहे हो. आणि एक महत्त्वाचं, ही मधली बाजू पण कॉमन तुम्हाला दिसते आहे ना. आणि जी मधली बाजू म्हणजे हायपोटेनियस आहे, पण इथं हायपोटेनियस साईड टेस्ट नाही होणार, कारण एक साईड आपल्याला द्यायला नाही आहे. कारण आपल्याला ह्या दोन्ही साईड तर सारख्या दाखवायच्या आहे आणि इकडच्या दोन साईड तर माहीत नाही आपल्याला सारखे आहे का. आणि म्हणून आपल्याला फक्त हायपोटेनियस सारखं एवढंच माहिती आहे, म्हणून हायपोटेनियस साईड टेस्ट होणार नाही. तर दुसरी टेस्ट, दोन अँगल आहे बघ, हे बायसेक्टरचे अँगल आणि हे 90-90 वाले, असे दोन अँगल आहे आणि एक साईड आहे. दोन अँगल आणि एक साईड. तसं पाहिलं तर ASA होती, पण त्याच्यामध्ये एका साईडवरचे दोन अँगल लागतात. पण तीच टेस्ट अजून एकदा SAA नावाने पण ओळखली जाते. एक साईड, एक अँगल त्या साईडवरचा आणि एक त्या साईडच्या बाहेर असला तरी चालतो. त्या टेस्टला काय म्हणायचं, SAA टेस्ट. आणि त्याचा वापर करू आपण. इन ट्रायंगल. इन ट्रायंगल QBA अँड ट्रायंगल QCA. हे दोन्ही ट्रायंगल क्यूपासून सुरू केलं, ए पासून सुरू केलं असतं तर ABQ आणि ACQ या पद्धतीने तयार झाले असते. कोणत्या बिंदूपासून सुरू केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त योग्य नाव घ्यायचं. आणि SAA म्हणून पहिल्यांदा साईड, QA कॉन्ग्रंट QA, ही कॉमन साईड आहे. आणि नंतर दोन अँगल आहे, एक तर 90 डिग्री आहे, म्हणजेच अँगल QBA हेच नाव इज कॉन्ग्रंट टू द अँगल QCA. हे गिवन आहे, गिवनमध्ये परपेंडिक्युलर दिलेलं आहे. आणि अजून एक अँगल जो बायसेक्टर ते पण गिवनमध्येच आहे, म्हणजेच अँगल BQA इज कॉन्ग्रंट टू द अँगल CQA. आणि हे पण गिवन आहे बायसेक्टरनुसार, म्हणून दोन्ही ट्रायंगल QBA इज कॉन्ग्रंट टू द ट्रायंगल QCA. SAA टेस्ट. ओके. आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्यावर काय सांगितलं, उरलेले घटक कॉन्ग्रंट राहतात, उरलेली बाजू कॉन्ग्रंट राहते. आपल्याला उरलेली बाजू म्हणजे इथं AB घ्यायची आहे, इथं AB तर इथं काय होईल मग AC. देअरफॉर AB कॉन्ग्रंट AC, CS CT. झालं तयार टू प्रूफ. म्हणजेच या थेरममधून काय घ्यायचं, अँगल बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट साईड्स, अँगलच्या साईड्सपासून समान अंतरावर असतो. ओके. आता अँगल बायसेक्टरचं कन्व्हर्स. अँगल बायसेक्टरवरचा पॉईंट इक्विडिस्टन्स असतो साईड्सपासून, हे झालं थेरम. आता जो पॉईंट इंटेरियरमध्ये साईड्सपासून इक्विडिस्टन्सवर असेल तो पॉईंट अँगल बायसेक्टरवर असतो, हे प्रूव्ह करायचं. लक्षात ठेवा, जो पॉईंट इंटेरियरमध्ये, जसं ए पॉईंट जो इंटेरियरमध्ये आणि तो साईड्सपासून इक्विडिस्टन्स आहे, म्हणजेच AB आणि AC सारखा आहे, तर तो ए पॉईंट क्यूपासून जो अँगल बायसेक्टर जाणार आहे त्याच्यावर आहे, म्हणजेच QSवर आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि अँगल बायसेक्टर तयार होतो हे आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून हे दोन्ही अँगल आपल्याला प्रूव्हमध्ये दाखवायचे का सारखे. कोणते अँगल, BQA आणि CQA हे दोन्ही अँगल आपल्याला सारखे दाखवायचे, म्हणजेच QS बायसेक्टर होईल. मग म्हणून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तसं पाहिलं तर हे दोन्ही अँगल सारखे दाखवायचे. परत सांगतो कोणते, BQA आणि CQA. किंवा ए पासून विचार केला तर AQB आणि AQC हे दोन्ही अँगल समान दाखवायचे. आणि पुन्हा एकदा दोन ट्रायंगल आहे, आपल्याला टेस्ट वापरायची आहे. आणि इथं आता अँगल आता एकच दिलेला आहे, म्हणजेच एका अँगलनुसार तर टेस्ट तयार होत नाही. आणि इथं महत्त्वाचं, आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल तर माहीतच आहे, आणि राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि इथं हायपोटेनियस सारखा आहे आणि ही एक बाजू पण सारखी आहे, म्हणून इथं हायपोटेनियस साईड टेस्ट वापरायची. हायपोटेनियस दिले आता कॉन्ग्रंट मागा पण होता, पण मागा दोन अँगल होते आणि तेव्हा एक साईड दिलेली नव्हती. आता ती साईड जी होती दाखवायची मागा कॉन्ग्रंट, ती आता ऑलरेडी दिलेली, त्याच्यामुळं हायपोटेनियस साईड आपण वापरू शकतो. मग तिचं तेच नाव परत QBA QCA, दोन ट्रायंगल QA सारखा, कारण ते कॉमन आहे. आणि आता QA म्हणजेच कोण आहे, हायपोटेनियस आहे. लक्षात ठेवा, QA म्हणजे इथं आम्ही लिहितो काय, हायपोटेनियस आहे. आणि हे सारखे कारण आकृती दिसते आपल्याला, कॉमन साईड आहे.
आणि एक दुसरी बाजू जी आता गिवनमध्ये द्यायला आहे ती म्हणजेच या ठिकाणी ए बी इज इक्वल टू ए सी, ए बी इज इक्वल टू ए सी आणि याचं कारण हे गिवन आहे. आणि झालं मग हायपोटेन्यूज साईड टेस्टनुसार हे दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रंट. ट्रँगल क्यू बी ए कॉन्ग्रंट टू द ट्रँगल क्यू सी ए, कारण हायपोटेनियस साईड टेस्ट यानुसार ते तयार झालं. आणि एकदा टेस्ट तयार झाली का माहिती आहे उरलेले घटक आपल्याला अँगलची गरज आहे. अँगल कोणता सांगितला ए क्यू बी आणि ए क्यू सीनुसार. इथं बा ए क्यू बी अँगल ए क्यू बी इज कॉन्ग्रंट टू द अँगल ए क्यू सी आणि याचं कारण सी ए सी टी. आणि दोन अँगल सारखे या तिथं हे दोन अँगल सारखे झाले म्हणजेच क्यू एस काय झाला बायसेक्टर, म्हणजेच ए पॉईंट कशावर झाला अँगल बायसेक्टरवर आला असं त्याचा अर्थ. म्हणजेच यानुसार टू प्रूफ तयार झालं. देअर फोर रे क्यू ए म्हणजे ती क्यू एस पण आहे, क्यू ए इज बायसेक्टर, इज बायसेक्टर ऑफ अँगल कोणता पी क्यू आर. ओके, या पद्धतीने टू प्रूफ तयार झालं. ते होतं कन्वर्स, म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टरचं पण कन्वर्स होतं. थेरम आणि कन्वर्स पार्ट 1 पार्ट 2. तसं याच्या बाबतीत पण पार्ट 1 आणि पार्ट 2. म्हणजे एक काय का परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पॉईंट आहे, नंतर काय तो इक्विडिस्टन्स आहे. आणि जर इक्विडिस्टन्स आहे तर परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. त्याच पद्धतीने अँगल बायसेक्टरवरचा पॉईंट इक्विडिस्टन्स असतो साईड्सपासून, हे थेरम. आणि कन्वर्स जर साईड्सपासून एखादा पॉईंट इक्विडिस्टन्स असला इंटेरियरमध्ये अँगलच्या तर तो पॉईंट त्या अँगलच्या बायसेक्टरवर असतो. तर या पद्धतीने हे थेरम. आजच्या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण या प्रकरणाचा जो शेवटचा टॉपिक आहे म्हणजेच साईडचा लहान मोठेपणा, अँगलचा लहान मोठेपणा सिमिलर त्या पुढच्या भागात पाहू. थँक्यू.